गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे आपला बालीमधला 4th डे आणि बालीमध्ये आपण मॉर्निंगमध्ये 7 वाजता उठल्यानंतर हा खूप मस्त व्ह्यू होता. छान एक व्हिडिओ काढला, हा व्ह्यू एन्जॉय केला आणि आता आपला पुढचा प्लॅन जो होता तो हॉटेल एक्सप्लोअर करायचा होता. मग इथून आता आपण पुढे हॉटेल एक्सप्लोअर करायला जाणार होतो, पण बाहेर बघतो तर एवढी छान हवा चालू होती त्यामुळे आम्ही पहिले रूममध्ये थांबून थोडं रूममध्ये चिल केलं. मग साधारणतः 8 वाजता आम्ही निघलो ब्रेकफास्ट करायला. बट वेदर इतकं छान वाटत होतं की पहिले आम्ही यांच्या प्रायव्हेट बीचवर गेलो. बीचवर गेल्यानंतर तिथे खूप छान छान मस्त फोटोज काढले. हे फोटोज काढता काढता मला लागली होती खूप भूक, म्हणून म्हटलं चला आता पहिले जाऊन आपण ब्रेकफास्ट एन्जॉय करू. तर ब्रेकफास्ट करायला गेलो आणि बघतो तर काय एवढा मोठा मेन्यू होता ब्रेकफास्टचा. ओ माय गॉड, आता कळत नव्हतं की नेमकं काय घ्यावं आणि काय नाही. मी व्हिडिओ ॲक्च्युली इथे फास्ट फॉरवर्ड करून टाकला आहे, कारण की जर स्लो गेला तर कमीत कमी यांच्या मेन्यू जो होता याला पूर्ण रेकॉर्ड करायला हा 4 ते 5 मिनटाचा व्हिडिओ होता. एवढा मोठा मेन्यू होता. याच्यामध्ये व्हेज, नॉन व्हेज, फ्रूट्स, त्यानंतर स्वीट आयटम्स, बेकरी आयटम्स सगळं काही होतं. खूपच छान मेन्यू होता. आम्ही आमच्या आवडीच्या गोष्टी घेतल्या, ब्रेकफास्ट केला. खरं तर ते बघूनच आमचं अर्ध पोट भरलं होतं, पण तरी ब्रेकफास्ट केला. मग नंतर यांचा जो सगळ्यात मोठा पूल आहे इथे पूलमध्ये मी गेलो, मस्त स्विमिंग केली. त्यानंतर आम्ही रूममध्ये आलो, कारण की आजचा दिवस जो होता हा आपला वॉटर स्पोर्ट्सचा होता. मग या रूममधून आम्ही निघलो, वॉटर स्पोर्ट करायला जाणारच होतो. तर रस्त्याने हा एक कोणीतरी त्यांच्या इथला VIP स्क्वॉड पास झाला, त्यामुळे ट्रॅफिक थांबवली होती साधारणतः 10 मिनिट, जसं की आपल्या इंडियामध्ये करता सेम तसं. बट इथल्या पोलीसच्या ज्या गाड्या होत्या ना या खूपच जबरदस्त होत्या. म्हणजे लिटरली यांना BMW, वॉल्वो अशा कार्स दिलेल्या होत्या पोलीसला. मस्त होतं एकदम. त्यानंतर आम्ही वॉटर स्पोर्टला जायच्या आधी इथल्या मॅकडीला गेलो. मॅकडीला गेल्यानंतर ॲक्च्युली तिथं मेन्यू पाहिला तर प्युअर नॉनव्हेज होतं. इथे आम्ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज एन्जॉय केल्या. मोबाईल आमच्यासोबत नव्हता म्हणून त्यांनीच काढलेले फोटोज हे काही शेअर केले. मग तिथून आम्ही आमच्या नेक्स्ट हॉटेलला गेलो सायंकाळी 5:30-6 वाजता. तिथे आम्ही चेक इन केलं. इथेसुद्धा खूप छान व्ह्यू होता, मस्त बीच अँड ऑल, प्रायव्हेट बीच होता, मस्त मजा येत होती. त्यानंतर आम्ही आमच्या रूममध्ये गेलो आणि आमची रूम जेव्हा मी बघितली तर खूपच सुंदर त्यांनी सजवली होती. तिथे एक छान त्यांनी ग्रीटिंग मेसेज क्रिएट केला होता ग्लासवर. त्यानंतर मध्ये छान केक ठेवला होता आणि एक ड्रायफ्रूटचा बॉक्स ठेवला होता, त्यात एक मेसेज ठेवला होता. खूपच मस्त रूम होती, खूप छान ॲम्युनिटीज होत्या, सगळं काही जबरदस्त होतं. आणि हा मस्त गॅलरीतून हा सनसेट व्ह्यू जो होता बीच साईडचा हा एन्जॉय केला. आणि मग आम्ही डिनरसाठी बाहेर गेलो. तिथे इंडियन व्हेज रेस्टॉरंट होते. मग तिथे गेलो, एक थाळी पावभाजी खाल्ली. ही बाईक आम्ही तिथे हायर केली होती, ह्या बाईकवर मस्त फिरलो. मग वापस हॉटेलला आलो, थोडा जिम केलं आणि झोपलो. हा नेक्स्ट डेला आम्ही मॉर्निंगला ब्रेकफास्ट करत होतो आणि ब्रेकफास्ट करता करता आम्हाला झाला उशीर. खालून आमचा कॅबवाला कंटिन्यू कॉल करत होता, कारण की आमची बोट मिस होणार ह्याची त्याला गॅरंटी होती. मग आम्ही कसं करून पटकन ब्रेकफास्ट आवरलं आणि निघलो. रस्त्यात ट्रॅफिकसुद्धा होती. या पोर्टवरून आमची नुसा पेनिडाची बोट येणार होती, स्पीड बोट, बट ती मिस झाली. आमचा जो ट्रॅव्हल एजंट होता आणि जे तिथे आमचे कोऑर्डिनेटर होते यांनी आमच्यासाठी लगेच दुसरी बोट अरेंज केली. मग आम्ही दुसऱ्या स्पीड बोटचं तिकीट वगैरे त्यांनी आम्हाला आणून दिलं, सगळ्या गोष्टी. मग आम्ही थोडासा वेट केला, एक 15-20 मिनटं, आणि नंतर जेव्हा ती बोट आली मग आम्ही त्या बोटकडे जायला निघालो. इथे ॲक्च्युली सर्व बोट्स येतात आणि इथूनच सर्व बोट्स नुसा पेनिडासाठी जातात, सर्व स्पीड बोट असतात. मग आम्ही गेलो आणि आमची बोट बघितली, बोट रेडी होती. त्यानंतर आम्ही बोटमध्ये बसलो आणि निघालो होतो नुसा पेनिडाकडे साधारणतः 9 वाजता. ॲक्च्युली ऊन होतं, खूप गरम वाटत होतं, बट छान वॉटर वेव्स, एवढं ब्लूइश वॉटर अँड ऑल, मस्त व्ह्यू होता. एन्जॉय करत बोट पण चांगली स्पीडमध्ये चालली होती. मग आम्ही साधारणतः 10:30 ते 11 वाजता आम्ही नुसा पेनिडाला पोहोचलो होतो. नुसा पेनिडाला पोचल्यानंतर इथे पोर्टवर थोडे फोटोज काढले. त्यानंतर आम्ही आमच्या फर्स्ट पॉईंटवर गेलो. इथे अनेक पॉईंट्स होते ॲक्च्युली आणि इथे फिरण्यासाठी ह्या आयलँडवरच इथे कॅब्स रेडी असतात. आपण ज्यावेळेला बोटमधून येतो इथेसुद्धा सेम पद्धतीने माणूस आपला नावाचा बोर्ड घेऊन उभा असतो. तो आमच्यासाठी आमचा कॅब ड्रायव्हर इथलाच होता, या आयलँडवरचा, तो रेडीच होता. मग तेव्हा आम्हाला सगळ्या पॉईंट्सला घेऊन गेला आणि त्यांनी सर्व पॉईंट्स खूप छान पद्धतीने आम्हाला दाखवले.
मस्त एन्जॉय केला ह्या ठिकाणी. आणि ॲक्च्युली हे जे पॉईंट्स होते नुसा पेनिडा आयलँडवरचे हे सर्वात फेमस आहे. इथे मॅक्झिमम लोक फोटोज व्हिडिओज वगैरे काढायसाठी जातात. आणि आपण बघितलं असेल अनेक वेळेला गुगलला, यूट्यूबला किंवा अनेक लोकांच्या व्लॉग्समध्ये सुद्धा पाहिलं असेल, हा सगळ्यात फेमस पॉईंट आहे. इथे गेल्यानंतर इथली एक वेगळीच नॅचरल ब्युटी होती. इथले रोड्स असे छोटे होते या आयलँडवरचे. अनेक लोक इथे जे फॉरेन टुरिस्ट येतात हे बाईक्ससुद्धा हायर करून इथे बाईकवर फिरतात. आणि सर्व पॉईंट्स बघितल्यानंतर सायंकाळी 5 वाजता आम्ही नुसा पेनिडावरच्या आयलँडवरून निघालो होतो स्पीड बोटनी परत सेमिनॅकला जाण्यासाठी. जाताना मस्त मजा येत होती, इतका छान व्ह्यू होता. बोटची स्पीड तसं खूप होती, मध्येपर्यंत ॲक्च्युली थोडं पाण्याचे स्प्रिंकल्स उडत होते, बट एकंदरीत खूप छान मजा येत होती. त्यानंतर मी बोटच्या असं फ्रंट पार्टला जाऊन थोडा वेळ उभा राहिलो होतो आणि तिथूनसुद्धा भीती वाटते कारण की बोटची स्पीड जास्त असते आणि पाण्याच्या लाटांवर एकदम आपण असं वर खाली होत होतं. आणि अशा प्रकारे दिवस संपला. आम्ही हॉटेलला आलो. हॉटेलला आल्यानंतर आम्ही थोडं ॲक्च्युली इथलं मार्केट एक्सप्लोअर करायचं ठरवलं होतं सेमिनॅकचं. मग आम्ही इथे मार्केटला गेलो. मार्केटला आल्यानंतर इथे आम्ही ॲक्च्युली हे जे एक स्टोअर बघितलं होतं बॅग्सचं, इथे सर्व लक्झुरियस ब्रँडच्या बॅग्सच्या कॉपीज ठेवलेल्या होत्या, एकदम डिक्टो कॉपी होत्या. इथे आम्ही बघितलं अनेक फॉरेन टुरिस्टसुद्धा या शॉपमध्ये येऊन शॉपिंग करत होते. चांगलं मस्त मार्केट आहे हे, एकदम जबरदस्त चालतं. त्यानंतर आम्ही बालीचे जे आर्टवर्क आहे तिथलं ट्रेडिशनल ते बघितलं. तिथे थोडी काय पर्चेसिंग केली, मार्केटमध्ये फिरलो, थोडी पर्चेसिंग केली. ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टींना क्वालिटी नाही, जस्ट एक आणायचं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन येऊ शकतो. आणि मग तिथून आम्ही निघलो. मस्त रात्री थोडीशी बाईक राईड एन्जॉय केली. इथं जी बाईक आपण हायर केली होती ही बाईक राईड एन्जॉय केली. आणि मग आम्ही व्हेज खाण्यासाठी तिथे एक पंजाबी रेस्टॉरंटला गेलो. तिथे मस्त डिनर केला आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपला. थँक्यू सो मच. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.